श्री शिवाय नमस्तुभ्यम. अधिक महिन्यामधील बुधवारचा आजचा पवित्र दिवस, जलतत्वाला सक्षम करण्याचा आजचा दिवस. जलतत्व ज्याचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी, ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटाखाली. या चक्राची आधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता आणि त्याचबरोबर चंद्रग्रहाचा याचा संबंध. तर ह्या सगळ्यांचे आपण आभार मानून या चक्रावर रेकीची साधना करतो बीजमंत्रासहित. या चक्राविषयी जर आपल्याला काही अडथळे असतील तर म्हणजे जलतत्वामध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, विसर्जन क्रियेसंदर्भात जर आपल्याला काही त्रास होत असेल, किडनी संदर्भात जर आपल्याला काही त्रास असतील, तर ते सगळे निघून जाण्यासाठी, त्याचबरोबर ह्या चक्रांमधील अडथळे कमी होण्यासाठी या चक्रावरची रेकी साधना खूप फायदेशीर ठरते. जर आपले मन अस्थिर असेल तर त्या चंचल मनाला शांत करण्यासाठी ह्या चक्रावर आपण रेकीची साधना करतो. चंद्रग्रह ज्याचा मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः, आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांचे आपण आभार मानतो. कल्पनेमधून आपण इथे 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. 6 पाकळ्या ज्याचा संबंध आहे आपल्यामध्ये विविध गुणधर्मांशी, त्याचबरोबर विविध नाते संबंधांशी. सातत्याने जेव्हा आपण या चक्रामधील सूक्ष्म अवयवांचे आभार मानतो आणि रेकी घेतो, त्यावेळेस आपल्या गुणधर्मांना चालना मिळण्यासाठी तर मदत होते, आपले विविध नातेसंबंध दृढ होण्यासाठी मदत होते, इथल्या प्रत्येक अवयवाला चालना मिळून इथले अडथळे कमी होण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, त्यामुळे आपण ह्या इथल्या जलतत्वाचे आभार मानतो. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यामध्ये असलेल्या अतिशय पुण्यदायी नद्या, गंगा नदी हिचे आपण स्मरण करतो. आणि त्याचबरोबर रेवा नदी म्हणजे नर्मदा मैया. नर्मदा मैयाचे भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी जी अखिल जीवजंतूंना तारून नेणारी एकमात्र नर्मदा मैया, तिचे प्रत्येक क्षणाला आपण खूप आभार मानतो. अतिशय पुण्यदायी असलेली नर्मदा मैया जिच्या काठावर आहेत असंख्य देवस्थाने, ज्या देवस्थानावर पूजा केलेली आहे, विविध ऋषीमुनींनी अनादी कालापासून त्याची प्रचिती आपल्याला येत आहे. शिवलिंग स्थापित करून आणि नर्मदा मैयामधील प्रत्येक गोटा जो शिवलिंगा समान आहे, त्या नर्मदा मैयाचे खूप खूप आभार. नर्मदा मैयाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. नर्मदा अष्टक जे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे, जे आदी शंकराचार्यांनी लिहून ठेवलेले आहे, त्या आदी शंकराचार्यांचे स्मरण मानून, त्यांचे आभार मानून, नर्मदा मैयाचे आशीर्वाद भरभरून आपल्या आयुष्यात घेऊन येण्यासाठी या चक्रावर आपण रेकीची साधना करतो. रेवा नदीचे स्मरण करून खूप आभार नर्मदा मैयाचे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, ज्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे कल्याण होते. नर्मदा मैयाच्या काठावर असलेली असंख्य देवस्थाने, ज्या देवस्थानांना भेटी दिल्यानंतर आपल्याला साक्षात नर्मदा मैयाचे दर्शन होते. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य मिळवण्यासाठी नर्मदा मैयाचे स्मरण करून या चक्रावर रेकी घ्यायची आहे बीजमंत्रांद्वारे. कल्पनेमधून 6 पाकळ्यांचे आपण इथे केशरी रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे वम बीजाक्षर आणि बाकी उपबीजमंत्र. याचं आपण उच्चारण करतो. ओम रूपी शिवशक्ती असल्यामुळे आधी ओमचं उच्चारण करायचं, मग बाकी बीजमंत्रांचं उच्चारण करायचं. ते अशा प्रकारे ओम वम बम भम मम लं रम यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. पुरुषोत्तम मास असल्यामुळे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे पण स्मरण करायचे. त्याचबरोबर चंद्रमंत्र ओम सोम सोमाय नमः. चंद्राला अतिशय प्रिय असलेले अर्ध्य त्यांना द्यायचे आहे. पौर्णिमेकडे आपली वाटचाल सुरू आहे.
खूप आभार चंद्रग्रहाचे, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार या सगळ्या ईश्वरी तत्वांचे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. अखंड नामस्मरण, भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान आपण करत आहोत. खूप आभार. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. प्रत्येक श्वासाचे आभार, प्रत्येक क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळवते आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा.